नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आता व्होकॅब्युलरी पाहणार आहोत. याच्यात आपण 7 वर्ड्स घेतलेत. त्याच्यासोबत सोबत आपण त्याचे 2-2 ते 3-3 सिनोनिम्स आणि अँटोनिम्स घेतलेले आहेत. समानार्थी विरुद्धार्थी शब्द. तर पहिला आपला शब्द आहे ऑब्स्टिनेट. ऑब्स्टिनेट म्हणजे असतो हट्टी किंवा जिद्दी माणूस. तर स्टबर्न त्याला समानार्थी आहे जिद्दीच. ॲडॅमंट म्हणजे पण जिद्दी असतं. अनयील्डिंग म्हणजे न हलणारा किंवा अ, एक असा कडक असं. ओबिडियंट म्हणजे आज्ञा मानणारा किंवा असा फ्लेक्झिबल. फ्लेक्झिबल म्हणजे असं लवचिक. यील्डिंग म्हणजे सहज वाकणारा किंवा मोडणारा. आणि यील्डिंग म्हणजे वाकणार नाही वाकणारा. पायवोटल म्हणजे महत्वाचा, क्रुशियल, इसेन्शियल, व्हायटल. याला अजून एक शब्द आहे सिग्निफिकंट. सिग्निफिकंट म्हणजे महत्वाचा. अजून एक येतो इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट म्हणजे पण महत्वाचा. आता इथं क्रुशियल आहे का? क्रुशियल आहे. इसेन्शियल, व्हायटल, सिग्निफिकंट, इम्पॉर्टंट हे 4-5 शब्द आहेत. हा शब्द नेहमी एक्झाममध्ये येतो बरं का, लक्षात असू द्या. त्याला विरोधार्थी आहे ट्रिवियल म्हणजे क्षुल्लक, काही इनसिग्निफिकंट ज्याला काही महत्व नाही, सेकंडरी म्हणजे दुय्यम दर्जाचे. तर आता मॅसिव्ह हा लक्षात ठेवू शकता. तिसरा शब्द आहे मॅसिव्ह. मॅसिव्ह म्हणजे प्रचंड मोठा, ह्यूज, गिगॅन्टिक. ह्यूज, इनॉर्मस, गिगॅन्टिक म्हणजे मोठा. मॅसिव्ह म्हणजे पण मोठा. ठीक आहे. आता त्याचं विरुद्धार्थी घ्या. टायनी म्हणजे स्मॉल, स्मॉल लहान. मिनिएचर्स म्हणजे स्मॉल. मिनिएचर म्हणजे स्मॉल. प्रतिकृती म्हणू शकता मिनिएचर्स म्हणजे. पण एक स्मॉल मोठ्याची छोटी गोष्ट असते त्याला स्मॉल मिनिएचर्स म्हणतात. ओके. नंतरचा शब्द आहे, चौथा शब्द आहे आपला फ्रेजाईल. फ्रेजाईल म्हणजे नाजूक. एकदम नाजूक असं आपण म्हणू शकतो. एखादं नाजूक गोष्ट असू शकते. ब्रिस्टल म्हणजे असं ठिसूळ, जसं की ढेकूळ असतो मातीचा, त्याला ब्रिस्टल असं वापरू शकता. एकदम नाजूक असतो. तो लगेच असा हातात घेतला की असं मोडून जातो. वीक म्हणजे असं हलकं म्हणजे एक वीक. लक्ष डेलिकेट म्हणजे पण नाजूक असतो. तर त्याला विरुद्धार्थी शब्द लक्षात ठेवताना स्ट्रॉंग, टफ आणि रोबस्ट. रोबस्ट म्हणजे काय येतं तर मजबूत असं. मजबूत असं येत आहे. मजबूत. ठीक आहे. आपला 5वा शब्द आहे इस्टीम. इस्टीम म्हणजे आदर, सन्मान. त्याला समानार्थी शब्द आहे ॲडमायरेबल किंवा ॲडमायर म्हणजे आदर व्यक्त करणे, होनर. एखाद्याला आदर देणे, रिस्पेक्ट देणे किंवा सन्मानित करणे पण म्हणू शकतो. सन्मान करणे, होनर. अवॉर्ड्स देताना वापरला जातो हा शब्द. रिस्पेक्ट, एखाद्याबद्दल आदर. त्याला विरुद्धार्थी आहे की इग्नोर करणं किंवा डिसहोनर करणं किंवा अपमानित करणं. डिसरिस्पेक्ट पण म्हणू शकता. आता 6वा शब्द आहे स्टॅच्युअर. स्टॅच्युअर म्हणजे उंची, एखाद्या गोष्टीवर किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही पोहोचणे, त्याला पण म्हणू शकता. हाईट, स्टेटस, एखादं तुमची हाईट आहे, ती स्टेटस आहे, तुम्ही खूप काही मिळवलंय अशी गोष्ट म्हणजे स्टॅच्युअर असतं. प्रेस्टिज म्हणजे प्रतिष्ठा असतं, प्रतिष्ठा. त्यालाच रेप्युटेशन आपण म्हणतो. जे की चुकीच्या गोष्टी केल्यानंतर आपलं रेप्युटेशन जाऊ शकतं. आपण शॉर्टनेस, त्याला विरोधार्थी शब्द शॉर्टनेस एक आहे. इन्फेरियोरिटी, डिसरिस्पेक्ट म्हणू शकता. रिस्पेक्ट जे रेप्युटेशन असतं तिथं जिथं डाऊन होतं तिथं वापरू शकता इन्फेरियोरिटी. आता सबमिसिव्ह. सबमिसिव्ह म्हणजे आज्ञाधारक, एखादी गोष्ट मानणारा. सबमिसिव्ह लक्षात ठेवू शकता. ओबिडियंट आणि कंप्लायंट म्हणजे आज्ञा पाळणारा असतो, त्याला सबमिसिव्ह म्हणतात. आणि त्याला डिसओबिडियंट म्हणजे आज्ञा न पाळणारा. रेजिस्टन्स म्हणजे अडून राहणारा, त्याला पण रेजिस्टन्स म्हणू शकता. तर असे हे आपण 7 वर्ड्स पाहिलेत. आपण डायरेक्ट फक्त एक वर्ड्स काय पाहिलेत ते बघूया. सिनोनिम्स, अँटोनिम्स परत तुम्ही एकदा व्हिडिओ बघू शकता. त्याच्यामध्ये ऑब्स्टिनेट म्हणजे जिद्दी, पायवोटल म्हणजे महत्वाचा, सिग्निफिकंट, मॅसिव्ह म्हणजे प्रचंड मोठा, फ्रेजाईल म्हणजे नाजूक, इस्टीम म्हणजे आदर, स्टॅच्युअर म्हणजे उंची आणि सबमिसिव्ह म्हणजे आज्ञाधारक. तर एवढे आपण 7 वर्ड्स बघितलेत. त्याच्यासोबत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स पण बघितलेत. तर असं हे आपला व्होकॅब्युलरीचं आहे. छोटं व्हिडिओ आपण बनवत आहोत. तर या व्हिडिओमधून तुम्हाला काय शिकायला भेटलं ते सांगू शकता किंवा तुमचा कुठला आवडला शब्द, याच्यात आवडता शब्द कोणता असेल तर तो कमेंट्समध्ये सांगू शकता. तर अशा पद्धतीने आपण व्होकॅब्युलरी घेतलेली आहे. तर धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.